नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत पांढरा दुधी। दुधीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणूनच डायटिशियन्स दुधीचा रस रेकमेंड करतात। किंचितशी गोड चव असलेल्या आणि भरपूर फायबर्स असलेल्या दुधीची भाजी अतिशय रुचकर लागते। आज आपण कमीत कमी मसाले वापरून पांढरा दुधी करणार आहोत। सोपा झटपट भाजी करण्यासाठी ना मी हा दुधी कोवळा बघून घेतलेला आहे। कढीपत्ता, 2 मिरच्या आहेत, मीठ, तेल, पाव वाटी मी शेंगदाणे घेतलेत आणि ते 4-5 तास भिजवून घेतलेत पाण्यातून। पाव वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, हिंग, दुधावरची साय मी फेटून घेतली आहे थोडी, आलं आणि लसणाचं ही भरड आहे, हळद, धणा पावडर, आमचूर, साखर आणि हा खडा मसाला आहे। हे छोटंसं तमालपत्र आहे, 2-3 मिरी आहेत, 2 लवंगा आणि 2 वेलच्या आहेत आणि जिरं आहे। प्रथम ना आपण दुधीचे म्हणजे तो आपल्याला सोलायला सोपं पडेल। दुधी आपला सोलून झालेला आहे, आता त्याचे तुकडे करूया आपण। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुकडे करू शकता, मध्यम पाहिजे तर मध्यम, मोठे पाहिजे तर मोठे। दुधी आपला कापून झालेला आहे, आता आपण त्याला फोडणी देऊया। भाजीला फोडणी देण्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे पॅन ठेवले आणि हे पॅन तापलं की आपण तेल घालूया, साधारण 2 चमचे। तेल छान पसरून घेऊया आपण भांड्यामध्ये आणि प्रथम आपण हिंग घालूया। हिंग फुललं की मग आपण हा खडा मसाला जो घेतलेला आहे तो टाकूया। एक छोटंसं तमालपत्र, वेलच्या 2, मिरी 2 मिरी आणि 2 लवंगा आणि जिरं, हा खडा मसाला आपण आधी घालून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची जी भरड घेतली आहे ती घालूया। कढीपत्ता आणि या मी 2 मिरच्या घेतल्या, त्याचे तुकडे करून घेतले, त्याही टाकूया आपण। आता त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकूया। कांदा छान फोडणीमध्ये परतून घेऊया आणि तो चांगला गुलाबी व्हायला पाहिजे, म्हणून आता साधारण 1-1.5 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे कांदा गुलाबी पण होईल आणि शिजेल सुद्धा। साधारण 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढूया आपण। आणि आता याच्यामध्ये ना मी मसाले टाकते। मसाले म्हणजे धणा पावडर पाव चमचा घेतली आहे मी आणि पाव चमचा हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्येच आपण
जे भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ना तेही घालूया. फोडणीमध्ये मी आता अर्धा छोटा चमचा मीठ टाकते आहे. मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार घाला, आवडीनुसार घाला. आता मीठ का टाकायचं तर शेंगदाण्याला मीठ लागलं ना की जरा खाताना दाताखाली आले शेंगदाणे की अळणी लागत नाही, आपल्याला रुचकर लागतात. आणि 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे आपले शेंगदाणे पण शिजतील आणि आपली फोडणी सगळी एकजीव पण व्हायला मदत होईल. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. आता आपण जी दुधी कापून घेतली तो घालूया. आणि फोडणी त्याला लागावी म्हणून छान असं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये दुधी. प्रत्येक भाजीची स्वतःची अशी एक वेगळी चव असते. आपण जर खूप मसाले घातले तर भाजी आपली फक्त मसालेदार होते आणि आपली ज्या भाजीची चव आहे ना, मूळ चव आहे, ते हरवूनच जाते. म्हणून आपण कमीत कमी मसाल्यावरती आपण भाजी करणार आहोत. एक 1.5 मिनिट परत झाकून ठेवूया, वाफ देऊया भाजीला आपल्या. झाकण काढूया, 2 मिनिटे झाली आहेत. भाजी जरा आपण परतून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आमचूर पावडर घेतली आहे ना, ती घालते मी. पाव चमचा घेतली आहे मी आमचूर पावडर, आंबटपणा येण्यासाठी भाजीला. आणि आमचूर पावडर टाकली म्हणून पाव चमचा मी साखर घालते. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी हरकत. आता त्याच्यामध्ये आपण साधारण अर्धा पेला मी पाणी घालते. याच्यामध्ये जास्त ग्रेव्ही असत नाही, कमी असते ग्रेव्ही, पण दुधी शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि 3-4 मिनिटं आपण आता झाकून ठेवणार आहोत. मध्यम आच आहे. 3-4 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. आता ना या भाजीमध्ये आपण जे साय घेतली ना दुधावरची, ती जरा फेटूया आणि ती घालायची आहे या भाजीमध्ये. दुकानातून महागडं क्रीम आणण्यापेक्षा आपल्या दुधावरची साय असतेच.
ती जरा फेटूया आणि घालूया. त्यामुळे ना आपल्या भाजीला एकदम चव खूप छान येते, स्वादिष्ट होते आपली भाजी. दोन मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे साय आपल्या भाजीमध्ये चांगली एकजीव होईल. 3-4 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आता. आता आपण जे ओलं खोबरं घेतलंय पाववाटी ते घालते मी. या भाजीला जास्त अशी ग्रेव्ही नसते. खोबरं आताच टाकले, त्यामुळे 1 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि मग दुधी शिजलाय का तो चेक करूया. 2 मिनिटं झाले, झाकण काढूया. दुधी शिजलाय का चेक करूया. दुधी शिजलेला आहे. काटा चमचा पटकन आतमध्ये जातोय. आपली भाजी तयार आहे. आता मी गॅस घालवते आहे. 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. कमीत कमी मसाल्याचा आणि खोबऱ्याच्या स्वादाचा आपला पांढरा दुधी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.